भूकर मापक कसे बनतात हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुमचा देखील डिप्लोमा सिव्हिल आणि ITI सर्वेअर झाला असेल तर तुम्हाला भूमी अभिलेख विभागामध्ये भूकर मापक या पदाची खूप चांगली संधी आगामी काळात येणार आहे। तर याच्याविषयीची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये पात्रता, वेतन श्रेणी, कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रमोशन, परीक्षा पॅटर्न या सर्व गोष्टींचा जो आहे तर तो समावेश असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे मित्रांनो। आणि तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर महाराष्ट्रातून सर्वात चांगली फॅकल्टी सोबत, दर्जेदार फॅकल्टी सोबत आपण हा ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स जो आहे तर तो अवेलेबल करून दिलेला आहे। याच्यामध्ये मित्रांनो डिप्लोमा सिव्हिल आणि ITI सर्वेअर या विद्यार्थ्यांना चांगली संधी असणार आहे। आणि याच्या बॅचची प्राइस आपण फार कमी ठेवलेली आहे, फक्त 999 रुपयात तुम्हाला महाराष्ट्रातून सर्वात चांगला दर्जेदार कोर्स हा बघायला मिळणार आहे। कारण यशाची हमी म्हणजेच इग्नाइट अकॅडमी, आणि याच तत्वासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि इथं तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन जे आहे तर ती दिलेले वाचू शकतात। बघा, मागच्या वेळी जी जाहिरात आली होती 2021 ची, त्याच्यामध्ये 1013 जागा आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये बघा ही जाहिरात जी येते ना ही विभागानुसार येते, म्हणजे पुणे, कोकण, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, तर असं या 6 विभागांसाठी जे आहेत तर ते वेगवेगळ्या जाहिरात येतात आणि तुम्ही त्या विभागात जे आहे तर ते अप्लाय करू शकतात कुठल्याही विभागात। बघा पदाचं नाव काय माहिती का, भूकर मापक तथा लिपिक, कारण की यांना थोडी लिपिकची कामं पण जे आहेत तर ती लावण्यात येऊ शकतात। याची जी वेतन श्रेणी आहे ती S6 ची आहे, 19,900 ते 63,200 एवढी यांची वेतन श्रेणी जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते। ओके, आता नुकताच काही दिवसापूर्वी बघा 3/9/2025 म्हणजे आत्ताच याच महिन्याच्या याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध यांच्याकडून हा सादर करण्यात आला होता। त्यासोबतच मागेच त्यांच्याकडनं अशी बातमी आलेली होती की या डिपार्टमेंटमध्ये जवळपास 905 जागा ज्या आहेत तर ते रिक्त आहेत। बाकी तुम्ही विभागानुसार जे आहे तर ते इथं रिक्त जागा ज्या आहेत तर ते बघू शकतात, म्हणजेच आगामी काळात 905 पेक्षा जास्त पदांसाठी भरती जी आहे तर ती येऊ शकते। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा पाहिजे तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा, किंवा ITI चे पण करू शकतात। कोणते उमेदवार, ज्यांच्याकडे सर्वेक्षण हे असतं, सर्वेअरचं ज्यांच्याकडे असतं, फक्त तेच उमेदवार जे आहे अप्लाय करू शकतात। या 2च डिग्र्यांना इथं अलाउ जे आहे तर ते केलेलं आहे। वयोमर्यादा इथं 18 ते 38 दिलेली आहे। त्यासोबतच इथं टायपिंगचं प्रमाणपत्र पण मागितलेलं आहे, पण त्यांनी तर स्पष्ट सांगितलेले की आता जर तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नियुक्त झाल्यापासून 2 वर्षाच्या आत हे काढू शकतात, म्हणजे काही टेन्शन नाही, नसेल तरी फॉर्म भरता येतो। पण मराठीचं 30चं लागतं आणि इंग्रजीचं 40चं लागतं, म्हणून तुमच्याकडे जर आता वेळ असेल काय असेल तर नक्की ऍडमिशन तुम्ही जे आहे तर ते घेऊन ठेवा। पुढे सिलेबस काय असतो, एक्झाम पॅटर्न काय असतो, एक्झाम पॅटर्न समजून घ्या। 4 विषय तुम्हाला पाहायला मिळतात, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी। मागच्या वेळी ही परीक्षा IBPS ने घेतली होती, आणि IBPS जेव्हा परीक्षा घेता ना तर त्यांचे 5 ऑप्शन राहतात मित्रांनो, आणि TCS जेव्हा घेतो ना तर 4 ऑप्शन असतात मित्रांनो। हा बेसिक फरक जो आहे तर तो असतो, बाकी अभ्यासक्रम हा सारखाच असतो। बाकी परीक्षेचा दर्जा हा 10वीच्या समान आहे, किती, 10वीच्या समान असणार आहे। आपण जर प्रॉपर डिटेल मध्ये जर पाहिलं तर असं दिसेल आपल्याला 2 तास एवढा वेळ मिळेल, आपल्याला किती, 2 तास एवढा वेळ मिळणार आहे। मराठीवर मिळतील 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजीवर 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी, आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी। इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं दिसेल की तुमच्या डिप्लोमाचं इथं काहीच विचारलेलं नाही आहे इथं, म्हणूनच कॉम्पिटिशन ही सेम असणार आहे। म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये एखादा टॉपर उमेदवार असेल आणि एखादा एकदम कमी याच्या रेटिकेटीने पास झाला असेल, एअर डाऊन वाला असेल, तरी त्याला टेन्शन नाही, कारण की तुमची रेस ही सारखीच होऊन जाणार आहे, कारण की त्याचंही नॉन टेक्निकल तेवढंच खर्च असेल जेवढं तुमचं असणार आहे। म्हणूनच याच सर्व विषयांवर तुम्हाला अभ्यास जो आहे तर तो करावा लागणार आहे। एक चांगली पोस्ट जी आहे तर ती तुम्हाला इथं मिळून जाते। 18 ते 38 ही वयाची अट असते। मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष आणखी एक्स्ट्रा जे आहेत तर ते मिळत असतात, आणि दिव्यांग उमेदवारांना 7 वर्ष वयाची सूट जी आहे तर ती इथे मिळत असते। कामाचा जो स्वरूप पाहिलं ना इथं मित्रांनो, जर तुमची तालुका लेवल आणि जिल्हा लेवल अशा 2 ठिकाणी काय असतं तुमची पोस्टिंग होत असते। जर तुम्ही तालुका लेवलला गेलं तर हे काम फील्ड वर्क आहे मित्रांनो, आणि जर तुमची पोस्टिंग ही जिल्हा लेवलला आली तर समजून घ्यायचं तुम्हाला ऑफिसची ड्युटी लागली, फक्त ऑफिस टाइम आहे, तिथं काही बाहेर फिरायला भेटत नाही तुम्हाला, म्हणजे बाहेर जाऊन सर्वेअर करायचं काम येत नाही। पण जनरली याची ड्युटी ही तालुका लेवलला जी आहे तर ती लागत असते। जिल्हा लेवलला जे त्यांचे उपसंचालकांचे ऑफिस आहेत जर प्रत्येक विभागानुसार तिथं जे आहे तर तुमची ड्युटी तिथं लागू शकते। बघा मेन काम यांचं काय माहिती का, की जमिनीचं मोजमाप आणि सर्वेक्षण करणे। बघा शेत जमिनी, गाव हद्दी, प्रकल्प क्षेत्र यांची अचूक मोजमाप करणे, नवीन नकाशे तयार करणे किंवा जुने नकाशे अद्ययावत करणे,
नकाशे किंवा नोंदी तयार करणे, बघा मोजणीवरून 7/12 उतारा, फेरफार नोंदी योग्य रीतीने तयार करणे, गाव नकाशे, फेरफार नकाशे, सिटी सर्वे नकाशे इत्यादी तयार करणे व पडताळणी करणे. त्याच्यानंतर डिमार्केशन, जमिनीचे सीमांकन करून जमिनीवरील वाद मिटवण्यास मदत करणे, सीमारेषा प्रत्यक्ष जागेवर दाखवणे. पुढचं सरकारी प्रकल्पांसाठी बघा रस्ते, कालवे, औद्योगिक प्रकल्प, रेल्वे, जलसंपदा योजना इत्यादींसाठी जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी मोजणी करायचं काम तुमच्याकडे येतं. तांत्रिक साधने बघा थिओडेलाइट, टोटल स्टेशन, जीपीएस, ड्रोन सर्वे, जीआय सॉफ्टवेअर यांसारखे तंत्रज्ञान तुम्हाला जे आहे तर ते शिकवले जातात. आणि नोंदी आणि अहवाल, मोजणी केलेल्या मोजणीची रिपोर्ट तयार करून वरिष्ठांना सादर करणे आणि शासकीय कागदपत्रे, नकाशे जे आहेत तर ते सुरक्षित ठेवणे ही सर्व कामाचं स्वरूप असतं. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तालुका लेवलला गेलं पूर्णपणे फील्ड वर्कचं जवळपास काम असतं तुमचं, पण जिल्हा लेवलला जर तुम्ही काम केलं, विभागीय ऑफिसला काम केलं तर पूर्णपणे तुमचं काम काय असतं, ऑफिस वर्क असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर इथं प्रमोशन जर पाहिलं ना, प्रमोशन होत असतात मित्रांनो. आता प्रमोशन संदर्भात मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे एकदम, की ज्याच्यामध्ये प्रमोशन किती वर्षांनी होतं, कोणते विभागीय परीक्षा दिल्या जातात, त्याच्यानंतर किती वेतनवाढ होतं ते. बघा पहिले जे प्रमोशन होतं ना तुमचं, भूकर मापक असतात तुम्ही, तर सर्वेअर वरून तुमचं काय होतं, मेंटेनन्स सर्वेअरला जातात तुम्ही, परिरक्षण भूमापक भूमापक या पदावर तुम्ही येतात. S6 वरून S8 ची वेतन श्रेणी येते. त्याच्यानंतर शिरस्तेदार, मुख्य सहाय्यक किंवा प्रमुख भूमापक अशी तुमची असते. त्याच्यानंतर जिल्हा निरीक्षक, कार्यालय निरीक्षक, परीक्षा विधीन तालुका निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षक, तर असे हे वेगवेगळे प्रमोशनचे तुमचे स्टेजेस असतात. कोणत्या स्टेजेसला किती वर्षानंतर प्रमोशन होतं, किती वेतनवाढ होते, हे संपूर्ण डिटेल मी आणणार आहे व्हिडिओ. तर तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण की या चॅनलवर आगामी काळात तुम्हाला भूमी अभिलेख विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे. आपल्या 2 सिरीज चालणार आहे साइड बाय साइड. एक आपली गायडन्स सिरीज ज्याच्यामध्ये पदाविषयी सर्व माहिती दिली जाईल, आणि दुसरी बाजू आपली कंटेंटची बाजू ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता यांचे अभ्यास कशी करावी, यांचं कंटेंट काय, यांचे टॉपिक काय, तर ही संपूर्ण माहिती देणारी सिरीज चालणार आहे. म्हणजे या दोन्ही तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुमचं एक काम काय की आजच या चॅनलला जॉईन करून ठेवा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती घेतली. बघा या कोर्स सोबतच तुमची लगेच तयारी व्हावी याच्यासाठी 90 सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि 10 फुल लेंथ टेस्ट आपण लॉन्च केलेले. तर तुम्ही आजच ही जी टेस्ट सिरीज आहे तर ती जॉईन करून ठेवा. बघा ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांना वाटतं माझा अभ्यास केलेला आहे किंवा माझा अभ्यास असेल, तर त्यांना मी सांगेल की तुमचा अभ्यास झालेला आहे हे तुम्हाला कसं कळेल, तर तुम्ही टेस्ट सिरीज पहिली जॉईन करा आणि तुम्ही बघा की तुमचा स्कोर किती आहे. कारण की ही टेस्ट सिरीज आपण IBPS पॅटर्नने बनवली, हे लक्षात घ्या. कारण की मागच्या वेळी ही IBPS ने एक्झाम जी आहे तर ती घेतलेली होती आणि यावेळी पण IBPS जे आहे तर ते घेऊ शकतं. फक्त 99 रुपये प्लस GST तुम्हाला पे करायचे आणि इथे या 100 टेस्ट तुम्हाला जे आहेत तर ते मिळणार आहे. या टेस्ट तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे या सर्व गोष्टींची माहिती जी आहे तर ते जाणून घ्या. आगामी काळात खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते सिव्हिल वाल्या, ITI वाल्यांसाठी चांगली संधी, तर त्यांनी ही संधी गमवू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.